जे खरोखर गोरक्षण करणार आहेत त्यांच्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही, परंतु ज्या लोकांनी ह्या गोरक्षणाच्या खाली धंदा मांडलेला आहे आणि त्यांचा आम्ही 100% विरोध करतो या गोष्टीवरती. कारण शेवटी त्यांना भाकड जनावर सांभाळणं खूप अवघड झालेलं आहे. त्यामुळे आज विधानसभेत ती मागणी केली गेली की तुम्ही ज्या गोशाळा आहेत, गोशाळा किंवा इतर अशा काही गोष्टी आहेत त्या सरकारने जास्तीत जास्त उघडाव्यात आणि ह्या जनावरांना सांभाळण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि त्या माध्यमातून जे काही त्या जनावरांची किंमत असेल त्याच्या वयाप्रमाणे तेवढी किंमत त्या शेतकऱ्यांना द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. हा प्रश्न आता विधानसभेत पण मांडलेला आहे, परंतु सरकार म्हणतं की आमच्याकडे आता एवढी ताकद नाही, आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत. हे पोलिसांचा वरदहस्त असल्याशिवाय प्रकार होत नाही. कारण हे टिप देतात, त्यानंतर गाडी पकडली जाते, त्यानंतर पोलीस स्टेशनला आणून सेटलमेंट करायची वाट पाहिली जाते. यामुळं मी आत्ता माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारलं की आपण या पोलिसांवरती काय कारवाई करणार आहात. माझ्या मतदारसंघात 14 कोटीचा ड्रग्ज सापडतं, माझ्या मतदारसंघात कोट्यवधी रुपयाचा गांजा सापडतो, ते इंजेक्शन्स सिरिंज घेतल्या जातात त्या ऑनलाईन विकल्या जातात. हे एकदम भयानक प्रकार झालेले आहेत सध्याला. आम्ही त्याच विषयावरती मी कालही बोललो विधानसभेमध्ये की माझा जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आहे, त्याला इलेक्शन चालू असताना पहाटे अपहरण होतं त्याचं, त्याला मारहाण केली जाते का तर दबाव क्रिएट करण्यासाठी. त्यामुळे हे तर कायदा सुव्यवस्थेचं सगळं राज्य राहिलं आहे असं काही म्हणता येत नाही.